खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत। म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान 21वा हप्ता जमा होणार। समोर आली नवीन अपडेट। पीएम किसानचा 21वा इन्स्टॉलमेंट देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या योजनेद्वारे केंद्र सरकारच्या त्यांना शेतीसाठी आणि दैनंदिन गरजा दरवर्षी 6000 रुपये थेट आर्थिक मदत देते। आतापर्यंत 20 हप्ते वितरित झाले असून लाखो शेतकऱ्यांना आता 21व्या हप्त्याची वाट पाहत आहे। आचारसंहिता आणि हप्ते वितरण। बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांना शंका होती की या काळात हप्ता जमा होईल का। मात्र मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहितेच्या दरम्यान नवीन योजना सुरू करण्यात येत नाही। मात्र पूर्वी मंजूर झालेल्या योजनेअंतर्गत देयक देण्यास निर्बंध नाहीत, त्यामुळे पीएम किसान योजनेतील निधी थांबणार नाही। केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी वेळेवर आर्थिक मदत मिळेल याची खात्री घेणार आहोत। प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान 21वा हप्ता कधी मिळणार। अधिकृत अद्ययावत जाहीर झालेली नाही, तरीही कृषी विभागाच्या सूत्रानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीला पैसे जमा होण्याची शक्यता। मागील 20वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला होता। त्यावेळी 9.8 कोटी शेतकऱ्यांना, त्यात 2.4 कोटी महिला शेतकरी समावेश होते, लाभ मिळाला होता। एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। साधारणपणे पीएम किसान योजनेअंतर्गत दर 4 महिन्यात एक हप्ता दिला जातो, फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर। त्यामुळे पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। तशीच एक महत्त्वाची अपडेट आहे, ई-केवायसी अनिवार्य। 21वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे। यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान अधिकृत वेबसाईट लॉग इन करून OTP किंवा बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करावी। ज्यांना अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचे पैसे थांबू शकतात, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी असे कृषी मंत्रालयाकडून आवाहन करण्यात आले आहे। हप्ता आला की नाही कसे तपासायचे? शेतकरी आपल्या हप्त्याची स्थिती पीएम किसान पोर्टल सोप्या पद्धतीने तपासू शकता। http पीएम किसान गोविंद या संकेतस्थळावर जा, उजव्या बाजूला असेल कोण युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा, तुमची नोंदणी क्रमांक भरा, कॅप्चा कोड भरा, गेट डाटा विनंती, नंतर तुमच्या हप्त्या स्थिती स्क्रीनवर दिसेल। तसेच लाभार्थी यादी पाहण्यासाठी बेनिफिट लिस्ट टेबलवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा, त्यामुळे तुमच्या गावातील सर्व लाभार्थी यादी पाहता येईल। धन्यवाद।